नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश स्वतःच्या रूममध्ये येतो आणि त्याच वेळेला त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. भूमी जे सगळं काही त्याला बोलली त्याने त्याला खूपच वाईट वाटतं आणि तो खूप हर्ट झालेला असतो आणि तो स्वतःच्या रूममध्ये येऊन रडत असतो. आणि भूमीला मंगळगौरीच्या पूजेच्या वेळेला त्याने दिलेलं वचन आठवतं आणि त्याने भूमीला वचन दिलेलं असतं की काही झालं तरीही मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आणि या वचनामध्ये मी हे सांगतो की तुझ्यापासून कधीही मी काही लपवणार नाही, आपलं नातं पारदर्शक राहील. त्यानंतर भूमी जेव्हा सगळ्यांसमोर सांगते की मला आता इथे असं वाटतं की हे घर माझ्यासाठी परकं आहे आणि या घराने माझ्यापासून खूप काही लपवलेलं आहे आणि आता मला असं वाटत नाही की मी आकाशला ओळखते, कारण सगळ्यांना माहीत असूनही सगळ्यांनी माझ्यापासून जाणीवपूर्वक हे लपवून ठेवलं. हे सगळं भूमी म्हणत असते आणि आकाशला ते सगळं आठवतं. आणि आकाशने माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली, माझ्या बाबांचा अपघात त्यानेच घडवून आणला, ही इतकी मोठी गोष्ट त्याने लपवली, असं सगळं ती म्हणत असते. नंतर आता आकाश विचार करतो की काय करू, मी भूमीचा गैरसमज कसा दूर करू. तेवढ्यातच आता माधवरावांचा फोन येतो आणि माधवराव म्हणतात की आकाशराव, तुमचा आवाज मला कळतोय काय झालं ते. आणि हो, मला भूमीचेही खूप फोन घेऊन आले आहेत, पण मी तिचा फोन उचलला नाही, कारण मला मानसीने फोन करून तुमच्या घरात काय घडले ती सगळी परिस्थिती सांगितलेली आहे. आता आकाश रडायला लागतो आणि म्हणतो की बाबा मी काय करू ना, खरंच मला काहीच कळत नाही आहे, खूप वाईट वाटत आहे या सगळ्याचं. त्याच वेळेला मग आता बाबा म्हणतात की हे बघा, अजिबात काळजी करू नका, मला कळतंय तुमच्याची सध्याची अवस्था काय झाली असेल, तुमचं काय त्रास होत असेल, पण भूमीला काही यातलं माहिती नाही. जो तुमचा त्रास आहे तो तिला समजलेला नाही, पण तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्या रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्यामधला सगळा हा जो काही दुरावा आहे तो दूर झालेला असेल. मी तुम्हाला हे वचन देतो की उद्या नक्कीच सगळं व्यवस्थित होईल आणि भूमीला तुम्ही जे काही केलं आहे त्यामागचं कळेल आणि ती अर्थ समजून घेईल. तेव्हा आकाश म्हणतो की कसं समजेल, मला काहीच कळत नाही, कारण भूमीला या सगळ्याचा खूप त्रास झालेला आहे, तिला या सगळ्यात ऑलरेडी हर्ट झालेली आहे. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की हो आकाशराव, मला समजतंय तुमचा काय त्रास आहे तो, पण प्लीज सध्या भूमीची परिस्थिती समजून घ्या, उद्या मी येतोच तेव्हा आपण बघूया, असं म्हणून ते फोन ठेवतात. नंतर भूमी रूममध्ये बसलेली असते आणि ती विचार करते की आकाश अजून आला कसा नाही, आणि आकाशने तिला दिलेली वचनं तिला आठवत असतात. आकाशशी मी कधीच या बाबतीत असं वागलं नाही, असा विचार तिच्या मनात येत असतो. ती म्हणते की मी आकाशला खूप हर्ट होईल असं बोलली आहे का, 12 वाजून गेले तरीही अजून तो आलेला नाही, कुठे असेल तो, असा विचार आता भूमीच्या डोक्यामध्ये येऊ लागतो आणि आकाशचेच विचार तिच्या डोक्यामध्ये फिरत असतात. ती म्हणते की मी आकाशी कधी अशी तुटक वागली नाही आजपर्यंत, आणि आज मला असं वाटते की मी त्याच्याशी खूप चुकीचं बोलली आहे का, आणि म्हणूनच ती म्हणते की बघितलं पाहिजे आकाश कुठे गेला आहे, आणि म्हणून ती बाहेर उठून जात असते. तितक्यातच आता तिला आकाश समोर दिसतो. मात्र आता भूमीला आकाश समोर दिसल्यावर पुन्हा त्या घडलेल्या गोष्टी आठवू लागतात आणि तिला झालेला त्रास तिला आठवतो. आकाश आता भूमीच्या समोर येतो, दोघांनाही एकमेकांना झालेला त्रास आठवतो. भूमी म्हणते की आकाश कुठे असेल. त्याच वेळेला आता आकाशने भूमीला म्हणालेला असतो की भूमी मला माफ कर, मी चुकलो आहे, मला मान्य आहे, आणि त्याचं स्पष्टीकरणही मी तुला देणार नाही, जे काय घडले आहे ते खूप चुकीचंच घडलं आहे, पण मला प्लीज माफ कर. त्याच वेळेला आता भूमी ही पटकन आकाश समोर जाते, तेव्हा तो समोरच येतो आणि आकाश भूमी काही बोलते की नाही हे बघत असतो, पण भूमी त्याच्याशी काहीच बोलत नाही. ती पटकन मागे वळते, स्वतःच्या बेडवर येते आणि त्यानंतर तिथेच ती झोपते. आणि झोपल्यानंतर आकाशही तिला बघत असतो, मात्र ती त्याच्याकडे काहीच बघत नसते. आणि नंतर आकाश हा भूमीच्या बाजूला येऊन झोपतो आणि हे सगळं घडत असताना भूमी त्याच्याकडे काहीही बघत नाही. आकाश आता अंगावरून पांघरून घेतो आणि त्यानंतर तो झोपतो. भूमी त्याच्याकडे बघते की नाही याचा विचार डोक्यात सुरू असतो. भूमी म्हणते की काय झालं आहे, मी असं का वागते आकाशबरोबर, पण मला खरंच मनापासून असं आकाशबरोबर चांगलं वागणं जमत नाही आहे, त्याला त्रास देण्याचा माझा हेतू नाही, पण मला खरंच खूप त्रास होत आहे. तेव्हा आकाश आता भूमीकडे कुशी करून झोपतो, पण मात्र आता कुशी करत असताना भूमी या कुशीला होते आणि ती त्याच्याकडे बघायलाच मागत नाही. आकाश म्हणतच म्हणतो की भूमी तुझी घालमेल समजते मला, तुला जो काही त्रास होतोय तो. तर भूमी मनातच म्हणत असते की आकाश मला माफ कर, पण मला तुझ्याशी नॉर्मल वागताच येत नाही आहे, मला कळत नाही की मला काय होतं ते, पण नाही वागूचं वाटत आहे किंवा बोलूसच नाही वाटत आहे. त्याच वेळेला आता आकाशला आठवतं की बाबा म्हणाले आहेत उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे, तर उद्या सगळं व्यवस्थित होईल, देव करो आणि असंच हो. रक्षाबंधनाचे सण माझ्या आणि भूमीच्या नात्यातला दुरावा थर बाहेर करणारा हवा, कुठलंही बंधन असो त्याच्यात रक्षा तर असलीच पाहिजे आणि विश्वास असला पाहिजे, असं आकाश आता म्हणत असतो. आणि नंतर मग आता पौर्णिमा मुद्दामच भूमी खाली येण्याची वाट बघत असते. ती आल्याबरोबर लगेच आता अभिजितला म्हणते की हे बघा,
काही झालं तरीही तुम्ही माझ्याशी आकाशसारखं खोटं बोलणार नाही मला माहीत आहे. तेव्हा भूमी चिडते आणि म्हणते की पौर्णिमा, हे काय गरज आहे? तुमचं जे काही असेल विषय ते असू देत, पण यामध्ये माझ्या आकाशचे उदाहरण देण्याची काहीच गरज नव्हती ना. तेव्हा मग ती म्हणते की कशाला उदाहरण नको देऊ. अगं एरवी तर आम्हाला घरातले सगळे तुमच्या दोघांची उदाहरणं देत फिरत असतात मारे. म्हणत असतात की आकाश आणि भूमीचा जोडा बघा कसा आहे, कसे राहतात ते दोघं. पण आता आता काय झालं? आता बघितलंत ना की काय घडतंय ते. तेव्हा मग आता भूमी गप्प बसते. भूमी म्हणते की हो, जे काही असेल आकाशचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. तू त्याच्यामध्ये मध्ये कशाला बोलतेस? तेव्हा ती तिच्यावर खूप चिडते आणि म्हणते की तुला जे काही बोलायचे ते बोल. अभिजित आता पौर्णिमाला म्हणत असतो की पौर्णिमा, अगं तू जरा शांत हो, तिला बघ त्रास होत आहे तू जे काही बोलतेस त्याचा. आणि भूमी, पण फ्रँकली स्पीकिंग मला असं वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टी अशा नाही घडल्या पाहिजेत. नवरा बायकोंचं नातं हे एकमेकांच्या विश्वासावर आधारलेलं असावं. म्हणूनच नवऱ्याने बायकोपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नाही पाहिजे असं मला वाटतं. असं मुद्दाम तू तिला बोलून दाखवतो. त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की ठीक आहे, कळलं तुला भूमी आता तू काय केलं आहेस ते. तेव्हा भूमी म्हणते की तुमचं जे चालायचं आहे ते चालू देत, मला वेळ नाही आहे, तू एकटीच बडबड करत बस, मी निघते, मला प्रशांतसाठी राखी घ्यायला आणायला जायचे. असं म्हणून ते निघून जाते. त्यावेळेला आता लगेच अभिजित म्हणतो की बघितलं का काय झालं ते, चांगलं केलंस तू. तेव्हा मग ती म्हणते की अगं मला तसंही सांगितलंच आहे आईने हिच्या जखमेवर मीठ चोळायचे. तेव्हा अभिजित म्हणतो की मीठ काय, तू तर अख्खी मिठाची बरणीच तिच्या जखमेवर टाकली आहेस. असं म्हणून दोघेजणे हसत असतात. नंतर मग आता तांडेल हा सुटलेला असतो आणि त्याची भूमीवर नजर असते, तो बाहेरच फिरत असतो. तेव्हा भूमी ही राख्या घेत असते. मात्र राख्या घेत असताना तिचं लक्ष हे पूर्णपणे आकाशच्या वागण्यावर असतं आणि ती काकांकडून राखी घेत असते. त्याच वेळेला त्याचा तिथून मागून तांडेल येत असतो आणि तो भूमीकडे बघत असतो. तो भूमीच्या दिशेनेच चालत येतो. तेवढ्यातच त्याला रागिनी दिसते म्हणून तो मागे फिरतो आणि नंतर रागिनी म्हणते की आत्या तुम्ही इथे? ती म्हणते की अगं हो, तू मला इथे दिसलीस म्हणून मी आले. अगं तुला राखीच घ्यायची होती ना, मग राखी आपण चांगल्या दुकानातून घेतली होती, तू इथे कशाला आली आहेस? तेव्हा ते म्हणते की आत्या काय आहे ना की मी लहानपणापासून या काकांकडून राख्या घेते, तेवढेच त्यांनाही 2 पैसे मिळतात, आपलाही सण साजरा होतो. तेव्हा रागिनी म्हणते की हो गं भूमी, खरंच माझी भूमी किती गुणाची आहे गं, आपल्याबरोबरच इतरांचा किती विचार करतेस, सतत तुझ्या डोक्यात दुसऱ्यांचा विचार असतोस. तेव्हा भूमी म्हणते की असं काही नाही आहे. तेव्हा आता ती म्हणते की मला माहिती आहे माझा आकाश चुकला, पण प्लीज असं करू नकोस ना. त्याच वेळेला आता पोलीस हे तिथे मागावर असतात, ते तांडेलला शोधत असतात आणि तांडेल हा लपतो. पोलिसांना बघितल्याबरोबर तो पळायला लागतो. आता पोलीस त्याचा पाठलाग करायला लागतात आणि म्हणतात की पळा रे, त्याचा पाठलाग करा. तर आता पोलीस जात असताना भूमीची तिकडे नजर जाते. तितक्यातच रागिनी बोलून मोकळी होते की भूमी, आकाशला प्लीज माफ कर ना, त्याने जे काही केले ती त्याची चूकच झाली आहे, पण प्लीज तू त्याला माफ कर ना. तेव्हा भूमी म्हणते की नाही आत्या, मला माफ करा, यावेळेला मी त्याचं नाही ऐकू शकत, काहीही झालं तरी मला कळतं आहे की ती चूक झाली, पण हे जर त्याने मला स्वतःहून सांगितलं असतं ना तर काहीच वाटलं नव्हतं, कदाचित थोडं हट झालं असतं, पण हे सगळं अशा प्रकारे समोर आले त्याने खूप वाईट वाटतं आहे मला, पण प्लीज तुम्ही आता मला समजू नका, प्लीज एक घरातली सदस्य म्हणून तुम्ही मला समजून घ्या. त्याच वेळेला आता पोलीस हे पुन्हा तो बघ तिकडे आहे असं म्हणून त्याच्या मागे पळतात आणि तांडेल धावत असताना भूमी म्हणते की आत्या कोणाच ठाऊक, पण मला असे वाटत आहे की हा तांडेल असावा. असं म्हटल्यावर आता रागिनी बघत राहते आणि मनातच विचार करते की हिला समजलं की काय, तांडेल हा जेलमधून पळाला आहे. त्याच वेळेला रघु हा स्टोरूममध्ये येतो आणि स्टोरूममध्ये येऊन तो हळूहळू त्याच्या मागावर कोणी आहे की नाही यावर नजर ठेवून असतो. आणि त्याच वेळेला आता तो आल्यानंतर रघु आता कपाटाकडे जातो आणि म्हणतो की आता काही करून मला ही कामगिरी फत्ते केलीच पाहिजे. आणि म्हणून रघु आता त्या कपाटातल्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो आणि आजूबाजूला ती गोष्ट कुठे ठेवली हे बघत असतो, सगळ्या फाईल्स बघत असतो आणि तो 2 पाट असतात ते बाहेर काढून ठेवतो आणि त्याच पाटाच्या खाली त्याने एक कॅमेरा लपवून ठेवलेला असतो, तो बाहेर काढतो आणि बघत म्हणतो की मालकीनबाई, तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे मला माहीत आहे, पण आकाशबाबांची जी खरी अवस्था आहे यामधून मी तुम्हाला दाखवून देईन आणि त्यानंतर मग तुम्हाला समजेल की माझे आकाशबाबा असे का वागले ते, आणि तुम्हाला सगळं लक्षात येईल. त्याच वेळेला आता ती कॅमेरा जवळ ठेवत असताना तो पुन्हा आतमध्ये ठेवून देतो. तितक्यात बाहेर कपाट बंद केल्यावर त्याला तिथे अभिजित दिसतो. आता अभिजित त्याच्याकडे बघत असतो आणि मग रघु मात्र खूपच घाबरतो. आता अभिजित ह्या रघुकडे येऊन म्हणतो की काय रे रघ्या, काय करतोस इथे तू? तेव्हा तो म्हणतो की ते मी. तेव्हा रघ्याला तो म्हणतो की खरं खरं सांग काय करतोस ते, तुझ्या डोक्यात दुसरे कुठले विचार शिजत नाहीत ना? तेव्हा तो म्हणतो की नाही, हे पाठ घ्यायला आलो होतो, रक्षाबंधन आहे ना म्हणून पाठ. तेव्हा तो म्हणतो की बस एवढंच कारण आहे की आणखी काही चाललं आहे तुझ्या डोक्यात? तेव्हा तो म्हणतो की जर आणखी काही तुझ्या डोक्यात आणलंस तर बघ मी काय करेन ते.
असं म्हणून तो निघून जातो आणि रघु तो कॅमेरा जवळ घेऊन रडू लागतो. तर इथे बाबा आलेले असतात. प्रशांत म्हणतो की बाबा तुम्हीच ताईला समजावू शकता आणि हे आता अथर्व देखील तेच सांगतो, तुम्ही प्लीज ताईला समजवा. आणि भूमी आता बाहेर आलेली असते. ती जोरात बाबांना आवाज देते आणि म्हणते की बाबा, आणि ती त्यांना मिठी मारून रडायला लागते. आकाश हे सगळं लांबूनच बघत असतो आणि भूमीच्या मनाची झालेली अवस्था माधवरावांना कळत असते आणि त्यांना त्याचं खूपच वाईट वाटतं आणि आकाशही सगळं वरून बघत असतो. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की भूमी ही प्रशांतबरोबर रक्षाबंधन करत असते. त्याच वेळेला तो गिफ्ट म्हणून ते झाड देतो आणि त्या झाडाला बघूनच भूमी म्हणते की प्रशांत, हे काय गिफ्ट दिले आहेस तू मला? अशी झाडाची खुंटलेली वाढ पाहून मनाकडे काहीतरी तुटल्यासारखं वाटतं रे. त्याच वेळेला आता लगेच आजी म्हणते की भूमी, तुझ्या आकाशचीही अशीच अवस्था एकेकाळी झाली होती. आणि तितक्यात रघु येतो आणि म्हणतो की मालकीनबाई, आकाश बाबा ते गच्चीवर, असं म्हणून भूमी येते. आणि त्याच वेळेला आता आकाश हा गच्चीवर असतो आणि तो टुटूबरोबर टेरेसवर चालत असतो. भूमी म्हणते की आकाश असा लहान मुलासारखा का वागतो? आता हे भूमीचं समोर आकाशचं सगळं सत्य येणार का पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.